तुम्ही हा जो प्रश्न विचारला का बाबा मल्चिंग केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे, तर उत्तर काय, तुम्ही सेंद्रिय कर्व भरपूर वाढवा, मल्चिंगची काही गरज नाही। ज्या लोकांचं 5-5, 7-7 वर्षापासून मल्चिंग चालू आहे त्यांच्या जमिनीमध्ये 5% प्लास्टिकचं प्रमाण, काही दिवसांनी एक मोठी समस्या तयार होणार। शहरांचं परिणाम झालं ना तसं हे मल्चिंगचं काही दिवसांनी एक समस्या तयार होणार। शहरामध्ये म्हणता प्लास्टिक वापरू नका, त्यावेळेस कायदा काढावा लागेल शेतात प्लास्टिक वापरू नका। आपण काय विचार केला का ह्या मातीमध्ये पाण्याचं प्रमाण, हवेचं प्रमाण आणि मिनरलचं प्रमाण, आता मिनरल्स जमिनीमध्ये नॅचरल स्वरूपामध्ये पाहिजे, आपण ते केमिकलच्या स्वरूपात टाकतो। मग मातीतले मिनरल्स आणि तुम्ही टाकलेले मिनरल्स हे कॉम्पॅक्ट होतात, त्यांच्यावर रासायनिक क्रिया होते आणि त्याच्यापासून तुमचे निवारक ढेकळाचे गोळे तयार होतात। ट्रॅक्टरने सुद्धा फुटत दना मोडून फोडणारे ते रोटावेटर तुमच्या माती पुढे हात टिकी। रोटावेटर लोकांचे बिघडत आहे, भुगा करता का? सिमेंटीकरण आम्ही आमच्या मातीमध्ये का करतो? ओरिजिनल मिनरल्स आम्ही काय करतो आणखीन बाहेरच्या मिनरल्सनी खराब करून टाकतो। मग आम्ही टाकायला काय पाहिजे होतं? पालांश, म्हणजे काय, ह्युमस, ऑर्गॅनिक मॅटर। पण आम्ही ऑर्गॅनिक मॅटरच्या नावाखाली काय आणतो? मुंबईचे तबेले, मुंबईचं खत। जाऊन कधी पाहिलं का तुम्ही त्या तबेल्यात ते लोक काय टाकते, त्यांना कशाचे इंजेक्शन मारते? तुम्ही जर ते इंजेक्शन त्याला मारताय तर ते तुमच्या शेणखतात नाही उतरणार आहे का? सोन्यासारखं शेणखत ज्याला रांग लागायला पाहिजे लोकांची, ते जे मुंबईचं शेण आहे त्या शेणाने तुमच्या जमिनीमध्ये रोग येऊ राहील, कसं काहीच नाहीये। हा तुमचं समाधान आहे। मुंबईचे तबेले लाया सोडून दुसरं काय? लॅबमध्ये न्या ना तुम्ही, तुम्हाला 1000 प्रकारचे पॅथोजन सापडतील, 1000 प्रकारचे रेसिड्यू सापडतील। तुम्ही आ बैल मुझे मार, आ गोबर मेरा नुकसान कर, शेती संपवणे लोकांच्या। आम्ही सांगतो की बाबांनो ते शेणखत नाहीये, तो भुसा खत आहे। आपल्या शेतकऱ्यांनी ट्रक भर आणायचं ते रबिडी आणि त्याचा ट्रॅक्टरभर सुद्धा खत होत नाही, तरी पण यांनी डोळ्याला काय बांधलेली? पण डोळ्यावरची पट्टी सोडायची नाही। मग शेतकऱ्याने आज ती भूमिका घेतली, डोळ्यावरची पट्टी सोडायला तयार नाही।